खेतवाडीमधलं सगळ्यात जुनं मंडळ आहे आणि खेतवाडीतलं पहिलं आगमन सोहळा असणार आहे. खेतवाडी बाप्पांची मूर्ती जागेवरच बनणार आहे. इकडे बसतो खेतवाडीचा महाराजा, इथे बसतो मुंबईचा सम्राट आणि रविवारी आगमन आहे कलागंधा 30 ऑगस्टला परळे गावातनं आगमन असणार आहे. दरवर्षी मूर्ती खेतवाडीमधनंच आगमन असतं. मित्रांनो, ही इतकी छोटीशी गल्ली आहे. तुम्ही विचार करत असाल की इतक्या छोट्या गल्लीतनं आगमन होत असेल, पण आगमन इथून नाही होत, आगमन पाठच्या गल्लीतून होतं. मित्रांनो, कालच उद्घाटन झालं आहे. खेतून सेम आगमन असणार आहे 23 ऑगस्टला. तर आता काम जोरात चालू आहे. तर ते 16 ऑगस्ट आगमन सोहळा असणार आहे आणि मूर्ती. तर मित्रांनो, इथेच बसतो खेतवाडीचा महागणपती. आज 14 तारीख आहे आणि पुढच्या 14 तारखेला आपले गणपती बाप्पा येतात. ते खेतवाडीच्या चिंतामणीची आगमन डेट रिव्हील झालेली आहे 30 ऑगस्टला. याच मंडपामध्ये आपला मुंबईचा महाराजा साकारतो आहे आणि इकडे डेकोरेशन पण खूप छान असतं. संपूर्ण खेतवाडी 12वी गल्ली आणि 13वी गल्लीचं आगमन असणार आहे 6 सप्टेंबरला. परेल वर्कशॉपमधूनच असणार आहे. आज 14 ऑगस्ट होती, पुढच्या 14 सप्टेंबरला आपले गणराया येणार आहेत. व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता आपण उतरलो सँडस रोड स्टेशनला. इकडून टॅक्सी लागते खेतवाडीसाठी, म्हणजे आता तर खेतवाडी नाही, इथून टॅक्सी लागते ती गोल देऊळसाठी. बघा इथं लाईन लागलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि या गल्लीतनं आपण आतमध्ये गेलात ना तर इकडे उमरखाडीचा राजा बसतो आतमध्ये आणि इथे पुढे ना डोंगरीचा राजा बसतो. पुढे बघा मंडप दिसतो तुम्हाला, इकडे डोंगरीचा राजा बसतो. चला इकडनं आपण आता गोळ देऊळला जाऊया. तर मित्रांनो, आता आपण उतरलो आहे गोळ देऊळला. तुम्ही बघू शकता इकडे बघा टॅक्सी स्टँड आहे. गोळ देऊळला उतरलो आणि इथे बघा एक बॅनर आहे, मौलाना आझाद रोडचा मोरिया, तो बसतो इकडे. आणि इकडे एक समोर आहे ना बॅनर लावलेला आहे लादी बाजारचा लंबोदर, तो समोरच बसतो. बघा मंडप लावलेला आहे, तुम्ही बघू शकता. दरवर्षी आपण दर्शनाला येतो इकडे आणि आपण मीडिया पार्टनर पण आहोत. आणि इथे गोळ देऊळ आहे आपला कुंभारवाडा. चला आता आपण जाऊया पुढे. इथनं सरळ जायचं आपल्याला खेतवाडीत. एक 2 मिनटाचा रस्ता आहे, 5 मिनटाचा रस्ता आहे. गोळ देऊळचं दर्शन झालेलं आहे, बऱ्याच दिवसांनी दर्शन केलेलं आहे. मागीमध्ये आलो होतो त्या टायमाला दर्शन केलं होतं. आणि इथं बाजूला आहे ना गोळ देऊळचा राजा बसतो इकडेच. आणि इथं डेकोरेशन पण खूप छान असतं दरवर्षी. बघा इथं बॅनर लावलेला आहे, 30 ऑगस्टला आगमन आहे परळ वर्कशॉपमधून. मूर्तिकार असणार राजीव शिंदे. आणि आता इकडनं सरळ आपल्याला जायचं आहे. आणि इकडनं आहे ना सगळे जे लाईनी असतात ना, हे कुंभारवाड्याच्या लाईनी आहेत. कुंभारवाड्याचे गणपती बसतात इकडे. चला आता इकडनं आपण सरळ जाऊ. आपलं 15 ऑगस्टची तयारी तुम्ही बघू शकता. रस्त्यावर जागोजागी आपल्याला तिरंगाचे झेंडे दिसतात. मित्रांनो, तुम्ही बघू शकता इकडे कुंभारवाड्याचा सुखकर्त्याचं मंडप बांधलेलं आहे. आणि आगमन सोहळा असणारे परळ वर्कशॉपमधून. मूर्तिकार असणारे राजूदादा शिंदे. तुम्ही बघू शकता एवढा मोठा मंडप बांधलेला आहे. आणि त्याच्याच समोर इथे खेतवाड्याच्या गल्ल्या आहेत. आपल्याला इकडनं आतमध्ये जायचं आहे, तर चला इथून सरळ जाऊया आता. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठव्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर आज आपण आलो आहे खेतवाडीमध्ये. खेतवाडीच्या सर्व मंडप अपडेटसाठी आलो आहे आपण. संपूर्ण आपली जी पण मंडप अपडेट असणार आहे ना ती सगळे देणार आहे. त्यानंतर आपण आगमन कोणत्या मंडळाचे आगमन कधी आहे हे सगळं आजच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहेत. आणि आज मी पहिल्या गल्लीपासून सुरुवात करणार आहे, कारण की मला तुम्हाला लेटेस्ट अपडेट द्यायची आहे खेतवाडीची या वर्षीची. आणि खेतवाडीचं पहिलं आगमन कधी असणार आहे हे तुम्हाला मी आजच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तर या ब्लॉगला तुम्ही पूर्ण बघा. आणि तुम्हाला सर्व म्हणजे आता मी येताना सगळं सांगितलं आहे की कुठलं म्हणजे कुठून उतरलो आहे, काय कसं. गेल्या टायमाला मी तिकडनं आलेलो, त्या टायमाला मी इकडनं आलो आहे सँडस रोडवरून. चला आता मी तुम्हाला लेटेस्ट अपडेट देतो. आता मी आले खेतवाडी 3री गल्लीमध्ये पोचलो आहे आणि इकडनं सुरुवात करणार आहोत आपण.
बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथे तिसऱ्या गल्लीमध्ये बसतो खेतवाडीचा विघ्नहर्ता आणि खेतवाडीमधला सगळ्यात जुनं मंडळ आहे आणि खेतवाडीमधला पहिला मंडळ आहे खेतवाडीचा विघ्नहर्ता. तर तुम्ही बघू शकता इकडे बॅनर लावलेला आहे आणि खेतवाडीच्या विघ्नहर्ताचा आगमन सोहळा असणार आहे 15 ऑगस्टला गणसंकुलमधून. मूर्तिकार असणार आहेत योगेश निकम आणि सिद्धेश मिसाळ. हे बघा इथे बांबू वगैरे आलेले. उद्या आगमन आहे बघा. हे खेतवाडीतलं पहिलं आगमन असणार आहे खेतवाडीच्या विघ्नहर्त्याचं आणि यंदाचं हिचं 90वं वर्ष आहे आणि 15 ऑगस्टला नक्की आगमनाला या. बस एवढीच अपडेट असणार इकडची. आता आपण पुढे जाऊया मित्रांनो. खेतवाडीमधलं सगळ्यात पहिलं मंडळ आणि खेतवाडीतलं सगळ्यात जुनं मंडळ आणि खेतवाडीतलं पहिलं आगमन सोहळा असणार आहे खेतवाडीच्या विघ्नहर्त्याचं 15 ऑगस्टला गणसंकुलमधनं सकाळी 11 वाजता. तर तुम्ही नक्की आगमनाला या आणि मूर्तिकार असणार आहेत सिद्धेश मिसाळ आणि योगेश निकम. हे 2 मूर्तिकार आहेत आणि तुम्ही 15 ऑगस्टला खेतवाडीच्या विघ्नहर्त्याच्या आगमनाला नक्की या. आणि आता आपण जाऊया पुढं. चला थोडंसं पुढं आल्याच्यानंतर इथे खेतवाडी 4थी गल्ली लागते आणि इथे मंडप वगैरे अजून काय बांधलेलं नाही आहे. इकडे बसतो खेतवाडीचा इको फ्रेंडली बाप्पा. तर आता अजून इकडं काय अपडेट नाही आहे. मंडप वगैरे काय अजून बांधलं नाही आहे खेतवाडी 4थ्या गल्लीमध्ये आणि याचं आगमन पण अजून काय माहिती नाही. अजून पेजवर पण रिव्हील नाही झालेलं आहे आगमनाचं. तर जसं माहिती पडेल तसं मी तुम्हाला अपडेट देईल. चला आता आपण पुढे जाऊया. तर मित्रांनो आता आपण आलो खेतवाडी 5व्या गल्लीमध्ये आणि इथं खेतवाडीच्या 5व्या गल्लीचा मंडप बांधलेला आहे. इथं बसतो खेतवाडीचा गणाधीश खेतवाडीच्या 5व्या गल्लीमध्ये. तर आता आपण पुढे जाऊन थोडं अपडेट घेऊया, बघूया कुठपर्यंत मंडप रेडी झाले आणि मग डेकोरेशन वगैरे काय रेडी झाले का बघूया. बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे खेतवाडीचा गणाधीश बसतो या ठिकाणी आणि मंडप बघा किती मोठा आहे. आणि यावर्षी गणपती बाप्पांची मूर्ती जागेवरच बनणार आहे. मूर्तिकार कोण आहे माहिती नाही, पण गेल्या वर्षी आपण आगमन कवर केला होता आणि यावर्षी गणपती बाप्पांची मूर्ती जागेवरच बनणार आहे. बघू शकता चारी साईडनी बांबू वगैरे असे लावून पॅक केलेले आहे आणि इथं ट्रॉली इथं लावलेली आहे खेतवाडीच्या गणाधीशची. ते एवढीच अपडेट इकडची. आणि इथे या ठिकाणी बॅरिगेट लावलेले आहे. गाड्या वगैरे आतमध्ये प्रवेशबंदी केलेली आहे. चला पुढे जाऊया आता आपण. चला मित्रांनो खेतवाडीच्या गणाधीशची एवढीच अपडेट होती आणि यावर्षी मूर्ती जागेवरच बनणार आहे मंडपात. तर एवढंच मी तुम्हाला अपडेट दिली इकडची आणि आता पुढे जाऊया आपण. तर मित्रांनो इकडे बसतो खेतवाडीचा महाराजा आणि इकडे मंडप वगैरे काय अजून बांधलेलं नाही आहे. इकडचं काय अजून अपडेट नाही आहे. ते या छोट्याशा गल्लीतून खूप मोठी मूर्ती जाते आणि मूर्तिकार असणार आहेत सिद्धेश दादा दिगोले. इकडची का एवढीच अपडेट आहे. चला पुढे जाऊया आता. बघा इथून आल्याच्या नंतर आपल्याला इथं समोर खेतवाडी 6वी गल्ली लागते. खेतवाडीच्या 6व्या गल्लीमध्ये बघा मित्रांनो आता आपण आलो आहे खेतवाडी 6व्या गल्लीमध्ये. खेतवाडी 6व्या गल्लीमध्ये आलो आहे आणि इथं बसतो मुंबईचा सम्राट आणि रविवारी आगमन आहे 16 तारखेला. आणि चला आता आपण पुढे जाऊया जरा. तुम्ही बघू शकता मित्रांनो इकडे आहे ना मोठी दहीहंडी लावली वरती बघा. ही जेव्हा आपण कधी आलेलो मागच्या टायमाला आलेलो ना तेव्हा इथं मंडप नव्हतं रेडी झालेलं, पण तेव्हा दहीहंडी होती आणि दहीहंडीची रोज इथं प्रॅक्टिस चालू असते. तर इथे आहे ना इथे बसतो मुंबईचा सम्राट आणि रविवारी आगमन आहे कलागंध आर्ट्समधून. मूर्तिकार असणारे सिद्धेश दिगोले दादा आणि इथेच खेतवाडीमधला फायर शो होणार आहे रविवारी 8 वाजता संध्याकाळी. म्हणजे रात्री 8 वाजता फायर शो होणार आहे इथे. खेतवाडीतला पहिला फायर शो असणार आहे आपल्याला बघायला भेटणार आहे. तर रविवारी 16 ऑगस्टला नक्की भेटूया. चला आता इकडची एवढीच अपडेट आहे. चला आता आपण पुढे जाऊया. पुढे बसतो खेतवाडीचा सुखकर्ता. बघा मित्रांनो इकडे बसतो खेतवाडीचा सुखकर्ता. खेतवाडी 3री क्रॉस लेन आहे. चला पुढे जाऊया. आणि इथे बॅनर लावलेला आहे बघा. आपण 26 जुलैचा एक अपडेट दिली होती. इथे आहे ना सभागृह मंडप आणि ट्रॉली पूजन याची अपडेट दिली होती. त्याच्या आधी आलो होतो तेव्हा आणि ते झालेलं आहे आणि ट्रॉली पण गेलेली आहे वर्कशॉपला. तुम्ही बघू शकता इथे
हा बघा, हा संपूर्ण मोठा शेड बांधलेला आहे. मंडप अजून रेडी नाही झालेला आहे. आणि इथेच बसतो खेतवाडीचा सुखकर्ता. खेतवाडी 3री क्रॉस लेन. हा बघा, अजून मंडप वगैरे काहीच रेडी नाही झालेले आहे. तर बघा मित्रांनो, एवढीच अपडेट आहे. मंडप वगैरे अजून काय बांधलेलं नाही आहे आणि ट्रॉली गेलेली आहे वर्कशॉपमध्ये. चला, आता इकडं एवढीच अपडेट होती. तर मित्रांनो, आता आपण होतो खेतवाडीच्या सुखकर्ताच्या मंडपाची अपडेट घ्यायला इथं आलो होतो. आणि त्याचं आगमन असणार आहे खेतवाडीच्या सुखकर्ताचं 30 ऑगस्टला परळे गावातनं आगमन असणार आहे. दरवर्षी मूर्ती खेतवाडीमधूनच आगमन असतं, पण यावर्षी परळ गावातून आगमन आहे. आणि परळमध्ये आपल्याला लालबाग परळमध्ये आपल्याला खेतवाडीचा सुखकर्ता यावर्षी बघायला भेटणार आहे. 30 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आगमन आहे. आणि आता मंडप वगैरे अजून काय बांधलं नाही आहे आणि एवढंच अपडेट इकडची. तर आता आपण पुढे जाऊया. तर मित्रांनो, खेतवाडी 3री क्रॉस लेनची अपडेट घेतल्याच्या नंतर आता आपण आलो आहे खेतवाडी 4थी क्रॉस लेन. इथे बसतो खेतवाडीचा लंबोदर. यंदा 68वं वर्ष आहे आणि 23 ऑगस्टला आगमन असणार आहे गणसंकुलमधून. मूर्तिकार असणार आहेत अनिकेत दादा शेवाळे. तुम्ही बघू शकता इथे बॅनर आहे बघा खेतवाडीचा लंबोदरचा. आणि इथे देवी पण बसते खेतवाडीच्या आई भवानी. तर इथे मंडप वगैरे आतमध्ये बनतं आहे. चला आपण आतमध्ये जाऊया आणि अपडेट घेऊया खेतवाडीच्या लंबोदरची. मित्रांनो, ही इतकी छोटीशी गल्ली आहे. तुम्ही विचार करत असाल की इतक्या छोट्या गल्लीतनं आगमन होत असेल, पण आगमन इथून नाही होत. आगमन पाठच्या गल्लीतून होतं आणि विसर्जन पण पाठूनच होतं. तुम्ही बघू शकता मित्रांनो, बघा खेतवाडीच्या लंबोदरचं मंडप उभरायला सुरू झालेलं आहे. तर बघा, एक इथं बसतो खेतवाडीचा लंबोदर. खेतवाडी 4थी क्रॉस लेन. मित्रांनो, कालच उद्घाटन झालं आहे खेतवाडीच्या लंबोदरचं मंडपाचं. आणि तुम्ही बघू शकता इकडे मंडप वगैरे उभारायला पण चालू झालेलं आहे. आणि मित्रांनो, आगमन आणि विसर्जन हे पूर्णच होतं खेतवाडीच्या लंबोदरचं. आणि खूप उंच मूर्ती असते, 35 फुटाची मूर्ती असते. बघा, आता मंडप बांधायला सुरुवात करतात ते. बघा, एवढीच अपडेट आहे इकडची. चला पुढे जाऊया. तर आता आपण होतो खेतवाडीच्या लंबोदर या मंडपाची अपडेट घ्यायला आलो होतो. आणि त्याचं आगमन असणार आहे 23 ऑगस्टला. आणि मूर्तिकार असणार आहेत अनिकेत दादा शेवाळे. गणसंकुलमधून आगमन असणार आहे सकाळी 10 वाजता. तर आपण भेटूया 23 ऑगस्टला गणसंकुलमध्ये आगमन सोहळ्याला. चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आता पुढची अपडेट घेऊ. तर मित्रांनो, आता खेतवाडी 4थी क्रॉस लेन खेतवाडीचा लंबोदरची अपडेट घेतल्याच्यानंतर आपण आलो आता खेतवाडी 7व्या गल्लीमध्ये. इथे बसतो खेतवाडीचा मोरया. आणि बघा, मंडप वगैरे संपूर्ण रेडी झालेलं आहे. म्हणजे बघा, इथे वरचा प्लॅस्टिक टाकायचा बाकी आहे. आणि इथे बघा संपूर्ण मंडप वगैरे बांधलेलं आहे. आणि इथे बसतो खेतवाडीचा मोरया. आणि याच ठिकाणी आपल्याला खेतवाडीचा मोरया बघायला भेटणार आहे. 23 तारखेला आगमन आहे. कलागंधा आर्ट्स परेलमधनं मूर्तिकार असणार आहेत सिद्धेश दादा दिगोले. त्यांचं ह्याचं पण सेम आगमन असणार आहे 23 ऑगस्टला. तर आता काम जोरात चालू आहे. जसं जसं गणपती जवळ येतात आहे तसं आपलं काम जोरात चालू आहे. तर भेटूया 23 ऑगस्टला. चला, एवढीच अपडेट इकडची. आता जाऊया पुढं. आता आपण आलो आहे खंबाटा लेन. खेतवाडीचा राजा बसतो इकडे समोर. आणि ह्याचं आगमन आहे तर ह्याचं आगमन आहे 16 ऑगस्टला. गणसंकुलमधनं मूर्ती निघणार आहे आणि मूर्तिकार असणार आहेत आणि दादा शेवाळे. तर खूप मोठा मंडप बांधलेला आहे. बघा, तुम्ही बघू शकता 40 फुटाचा तरी मंडप असणार आहे. आणि खूप मोठी मूर्ती असते या खेतवाडीच्या राजाची. आणि आपल्याला 16 ऑगस्टला प्रथम दर्शन बघायला भेटणार आहे आगमनामध्ये. जेव्हा गणसंकुलमधनं मूर्ती बाहेर येईल तेव्हा आपल्याला प्रथम दर्शन बघायला भेटेल. आणि खेतवाडीतलं हे 3रं आगमन असणार आहे या वीकमधलं. आणि तुम्ही बघू शकता किती मोठं मंडप आहे. आता एवढंच अपडेट आहे. आणि ह्या साईडला पुढे बॅनर लावलेला आहे. तुम्हाला बॅनर पण दाखवतो. मागे पण मागच्या ब्लॉगमध्ये पण तुम्हाला बॅनर दाखवलेला. बघा मित्रांनो, इथे बॅनर लावलेला आहे. आणि खेतवाडीतलं बघा, इथे 16 ऑगस्ट आगमन सोहळा असणार आहे. आणि मूर्तिकार असणार आहे आणि दादा शेवाळे. तर बघा, खेतवाडीचा राजा 16 ऑगस्टला आगमन सोहळा आहे. आणि इथे पाठी मंडप आहे.
तर हे असं अपडेट इकडची. तर भेटूया 16 ऑगस्टला आणि खूप मजा येणार आहे. तेव्हा आपल्याला 16 ऑगस्टला आपल्याला 2 खेतवाडीमध्ये गणपती बघायला भेटतील. एक मुंबईचा सम्राट आणि दुसरा खेतवाडीचा राजा. चला, तर खेतवाडीच्या राजाची अपडेट घेतल्याच्यानंतर पुढे खेतवाडीचा महागणपती बसतो. इथे बॅनर लावलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथेच आपला खेतवाडीचा महागणपती बसतो. खेतवाडी 8वी गल्ली, खेतवाडी खंबाटा लेन. खेतवाडीचा राजाचा अपडेट घेतल्याच्यानंतर आपण आता आलो आहे खेतवाडी 8वी गल्लीमध्ये. आणि इथं खेतवाडीचा महागणपती बसतो खेतवाडी 8वी गल्लीमध्ये. इकडे अजून मंडप वगैरे अजून बांधलेलं नाही आहे. पुढे जाऊया आपण थोडं. तर मित्रांनो, इथेच बसतो खेतवाडीचा महागणपती. आणि हे बघा, इथं बांबू आलेत मंडपाचे आणि पाटी गणपती बनतो. बघा मित्रांनो, इथे तुम्हाला जो मंडप दिसतो ना, इथेच खेतवाडीचा महागणपती बनतो. आणि या मोठ्या मंडपातच खेतवाडीचा महागणपती बनतो. आणि इकडेच आगमन होतं या एवढ्या भागात. आणि बघा, इथे बांबू आलेले आहेत, खेतवाडीच्या मंडपचा बांबू आलेले आहेत. आणि इकडेच खूप मोठा मंडप असतो खेतवाडीच्या महागणपतीचा, तुम्ही बघू शकता. आता एवढीच अपडेट आहे इकडची. आणि आगमन वगैरे. तर मित्रांनो, ही एवढी अशी अपडेट आहे. आणि आगमनाची डेट अजून रिव्हील नाही झाली आहे खेतवाडीच्या महागणपतीची. आणि अजून मंडप पण नाही बांधला आहे. जेव्हा मला वाटतं मंडप उभारायला चालू करतील, मूर्ती बनायला चालू होईल, तेव्हा मला वाटतं 1 हप्त्याने आगमनाची डेट रिव्हील होऊ शकते. तर इकडची एवढीच अपडेट आहे. आता आपण पुढे जाऊया खेतवाडी 9व्या गल्लीमध्ये. चला, इतका एवढा मोठा मंडप असतो इथे. चला मित्रांनो, आता आपण खेतवाडी 8व्या गल्ली खेतवाडीच्या महागणपतीचा अपडेट घेतले. आणि आगमनाची अजून डेट रिव्हील नाही झाली. आणि मंडपचं काय अपडेट नाही अजून, मंडप वगैरे बांधलेलं नाही आहे. आणि मूर्तिकार असणारे सुनील दादा वराडकर, तेच मूर्तिकार असतात दरवर्षी. आणि आता थोड्या दिवसात आगमन पण डेट समजेल आपल्याला. तर चला आता पुढे जाऊया. तर मित्रांनो, आता आपण आलो खेतवाडी 9वी गल्लीमध्ये. आणि इथे खेतवाडीचा चिंतामणी बसतो खेतवाडीच्या 9व्या गल्लीमध्ये. तुम्ही बघू शकता, गेल्या वर्षी अमृत महोत्सवी वर्ष होतं. आणि यावर्षी काय तयारी वगैरे अजून काय वाटत नाही आहे. आज 14 तारीख आहे आणि पुढच्या 14 तारखेला आपले गणपती बाप्पा येतात आहे. आता 1 महिना राहिला आहे आणि अजून तरी मंडप वगैरे अजून बांधलेलं नाही आहे. इकडची एवढीच अपडेट आहे, तुम्ही बघू शकता. इथे बघा, आगमन डेट पण दिलेली आहे. खेतवाडीच्या चिंतामणीची आगमन डेट रिव्हील झालेली आहे. 30 ऑगस्ट 2026 आगमन असणार आहे. मूर्तिकार असणारे सिद्धेश मिसाळ, योगेश निकम. खेतवाडीचा चिंतामणी बसतो खेतवाडी 9व्या गल्लीमध्ये. आणि इथे अजून मंडपाची अपडेट नाही आहे. बस एवढीच अपडेट होती. आता जाऊया आपण पुढं. चला. तर मित्रांनो, आता आपण खेतवाडी 10व्या गल्लीमध्ये. इथे बसतो खेतवाडीचा बाप्पा. तर हे बघा, इकडे अजून मंडप वगैरे काहीच बांधलेलं नाही आहे. आणि इथे काहीच अपडेट नाही आहे अजून मंडप वगैरे. आणि इथं पण डेकोरेशन खूप छान असतं. आणि तुम्ही बघू शकता, इथं ही ट्रॉली आहे, कदाचित खेतवाडीच्या बाप्पाची असू शकते. त्या गल्लीमध्ये बाप्पा खेतवाडीचा बसतो इकडे. आणि याच ठिकाणी आपल्याला बघायला भेटणारे यंदा ही 71वं वर्ष आहे. यंदाचं हे 71वं वर्ष इकडे आपल्याला बघायला भेटणारे बाप्पा खेतवाडीचा. आगमन सोहळा असणार आहे 29 ऑगस्टला. आणि मूर्तिकार असणारे निखिलदादा खातू. 29 तारखेला आगमन सोहळा आहे. आणि आपल्याला आगमन सोहळा बघायला भेटणार आहे 29 तारखेला. मित्रांनो, आता आपण आहे ना खेतवाडी 10व्या गल्लीमध्ये आलेलो. आणि बाप्पा खेतवाडीचा बसतो इकडे. आणि याचं आगमन असणार आहे 29 ऑगस्टला गणसंकुलमध्ये असणार आहे दुपारी 2 वाजता. मूर्तिकार असणार आहेत निखिलदादा खातू, हे मूर्ती साकारणार आहेत बाप्पा खेतवाडीचा. तर इकडची अपडेट एवढीच आहे. आणि तुम्ही बघू शकता, माझी मंडप वगैरे काही नाही आहे. ही जी ट्रॉली दिसते ती जुनी ट्रॉली आहे. नवीन ट्रॉली त्यांची वर्कशॉपला गेलेली आहे. तर गणसंकुलमधनं आगमन होणार आहे 29 ऑगस्टला. आणि 29 ऑगस्टला भरपूर आगमन आहे, तुम्हाला माहिती आहे मित्रांनो. आता चिंतामणीचं आगमन 29 तारखेला आहे. परळचा महाराजा 29 तारखेला आहे आगमन. परळचा राजा पण 29 तारखेला आहे. परत साकीनाक्याचा महाराजा पण 29 तारखेला आहे. चिंचपोकळीच्या चिंतामणीचं आगमन 29 तारखेला आहे. भरपूर आगमन तुम्हाला बघायला भेटणार आहे. महाआगमन असेल शनिवारचं. आणि तुम्हाला माहिती आहे की मित्रांनो, महाआगमनाला लय मजा येते. आता आपण इकडनं जाऊया पुढच्या गल्लीमध्ये. तिकडे बसतो ओम तांडव. बघा, तुम्हाला दाखवतो मी गल्ली. हो काय, त्याच्यासमोरच ओम तांडव बसतो. चला तिकडे जा. तर मित्रांनो, इकडे खेतवाडी 10व्या गल्लीची आपण अपडेट घेतली. बाप्पा खेतवाडीचा बसतो इथे. आणि त्याच्याबरोबर समोर
बसतो ओम तांडव उत्सव मंडळ आणि ही खेतवाडी 10व्या गल्लीच्या बरोबर समोरच बसतो आणि याचं आगमन असणार आहे 6 सप्टेंबरला. मूर्तिकार असणार आहे कृणालदादा पाटील. परळ वर्कशॉपमधनं आगमन असणार आहेत. तर हे बघा पुढं मंडप वगैरे बांधायला सुरुवात केलेली आहे, पण थोडंसंच काम झालेलं आहे मंडपाचं. तर जास्त पुढे जाऊन पण मतलब नाही आहे, थोडंसंच काम झालेलं आहे आणि एवढीच इकडची अपडेट आहे. तर आता पुढची अपडेट घेऊया. तर मित्रांनो, आता आपण होतो ओम तांडव उत्सव मंडळामध्ये आणि ओम तांडव उत्सवाचा मंडळाचा गणपती यंदा आपल्याला परळ वर्कशॉपमधनं बघायला भेटणार आहे आणि मूर्तिकार असणारे कुणालदादा पाटील. परळ वर्कशॉपमधनं आगमन असणार आहे 6 सप्टेंबरला. तर आपण 6 सप्टेंबरला ओम तांडव उत्सव मंडळाच्या गणपतीमध्ये आगमनाला नक्की येऊया सगळेजण. तर भेटूया 6 सप्टेंबरला. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला, आता इकडची एवढीच अपडेट आहे. आता पुढे जाऊया आपण खेतवाडी 11व्या गल्लीमध्ये. मुंबईचा हा महाराजा. तर मित्रांनो, बाप्पा खेतवाडीचा आणि ओम तांडव उत्सव मंडळ या दोघांच्या मंडळाची आपण अपडेट घेतल्याच्यानंतर आता आपण आलो आहे मुंबईचा महाराजा खेतवाडी 11वी गल्ली. महाराष्ट्रातील सर्वात उंच मूर्ती म्हणून टॅगलाईन आहे यांची. आणि तुम्ही बघू शकता मंडप बघा, 50 फुटाचा मंडप आहे. तर आतमध्ये मूर्ती तयार होते आणि 23 ऑगस्टला मुंबईच्या महाराजाचं आगमन सोहळा आहे सकाळी 11 वाजता. तर 23 ऑगस्टला आपण आगमन सोहळ्याला नक्की भेटूया. आणि तुम्ही बघू शकता काय मंडप आहे बांधलेलं आहे आणि बाहेरूनच किती मोठा दिसतोय. आणि पुढे जाऊया आपण मंडपाची अपडेट घेऊया. चला, तुम्ही बघू शकता मित्रांनो, बघा किती मोठं मंडप आहे. याच मंडपामध्ये आपला मुंबईचा महाराजा साकारतो आहे आणि भव्य दिव्य आगमन आपल्याला बघायला भेटणार आहे 23 ऑगस्टला संध्याकाळी 4 वाजता. आणि इथे तुम्ही बघू शकता इथे मंडप उभारलेलं आहे. मंडप बघा 7व्या माळ्यापर्यंत गेलं, एवढं मोठं मंडप आहे. बापरे, मंडप पण रेडी झालेलं आहे आणि इथं मंडपाचं काम चालू आहे आणि इथे आतमध्ये मूर्ती साकारते. तर एक मी विनंती करतो, कृपया करून कुणी ब्लॉगर वगैरे अपडेट द्यायला येत असेल ना, तर कुणी फोटो आणि व्हिडिओ काढू नका मूर्तीचे. डायरेक्ट 23 ऑगस्टला आपण आगमन सोहळ्याला भेटूया. तर कोणी व्हिडिओ वगैरे गणपती बाप्पांचे पोस्ट करू नका इकडे. तर एवढंच मी सांगतो. आणि ते मंडप वगैरे साकारलेलं आहे मुंबईच्या महाराजाचं. तर मित्रांनो, आपण होतो मुंबईच्या महाराजा या मंडपात आणि मंडपाची अपडेट घेतलेली आहे. मंडप बांधायला सुरुवात झालेली आहे. आगमन सोहळा असणार आहे 23 ऑगस्टला संध्याकाळी 4 वाजता. मुंबईच्या महाराजाच्या आगमनाची प्रतीक्षा संपलेली आहे आणि 23 ऑगस्ट तुम्ही लक्षात ठेवा. 23 ऑगस्ट मुंबईचा महाराजा, महाराष्ट्रातील सर्वात उंच मूर्ती तुम्हाला बघायला भेटणार आहे 23 ऑगस्टला. 23 ऑगस्ट लक्षात ठेवा, सायंकाळी 4 वाजता. आपण आहे मुंबईचा महाराजा पाटील आकार घेतोया. 23 ऑगस्टला भेटूया आणि बाकी मंडप वगैरे बांधायला सुरुवात केलेली आहे. तर बस एवढीच अपडेट इकडची. भेटूया डायरेक्ट 23 ऑगस्ट. तर मित्रांनो, मुंबईच्या महाराजाची आपण अपडेट घेतल्यानंतर आता आपण आलो खेतवाडी 12व्या गल्लीमध्ये. पुढे जाऊया. मंडप बांधायला सुरुवात केलेली आहे. तर मित्रांनो, फायनली आपण खेतवाडी 12वी गल्लीची पण अपडेट घेतलेली आहे. आगमन सोहळा असणार आहे 6 सप्टेंबरला. यावर्षी आगमन सोहळा ठेवलेला आहे. दरवर्षी गणपती बाप्पा आपल्या बाजूलाच म्हणजे बनतो. दरवर्षी गणपती बाप्पा आपल्या बाजूलाच बनतो, पण यावर्षी आगमन सोहळा असणार आहे परळ वर्कशॉपमधून. मूर्तिकार असणारे राजूदादा शिंदे. बऱ्याच वर्षांनी आपल्याला आगमन सोहळा बघायला भेटेल परळ वर्कशॉपमधून. 6 सप्टेंबरला आपल्याला खेतवाडीच्या गणराजचं फर्स्ट लुक बघायला भेटणार आहे. जेव्हा मूर्ती बाहेर येईल तेव्हा आपल्याला प्रथम दर्शन बघायला भेटणार आहे आणि मजा येणार आहे. तेव्हा 6 सप्टेंबर दुपारी 12 वाजता खेतवाडीचा गणराज परेल वर्कशॉप राजूदादा शिंदे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती. खेतवाडी 12वी गल्लीची अपडेट घेतल्याच्यानंतर आता आपण आलो खेतवाडी 13वी गल्ली. इथे बसतो मुंबईचा अनंत आणि यावर्षी मूर्ती साकारणार आहेत कृणालदादा पाटील परेल वर्कशॉपमधून. आणि तुम्ही बघू शकता इथं मंडप बांधायला सुरुवात पण झालेली आहे आणि हे संपूर्ण मंडप एवढं रेडी झालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता मुंबईचा अनंत बसतो इथे 13व्या गल्लीमध्ये. बघू शकता मित्रांनो, आपण आलो आहे खेतवाडी 12वी गल्लीमध्ये. इथे बसतो खेतवाडीचा गणराज आणि बघा मंडप बांधायला सुरुवात केलेली आहे. तर याचा आगमन सोहळा असणार आहे यावर्षी. आगमन सोहळा असणार आहे परेल वर्कशॉपमधून 6 सप्टेंबरला. मूर्तिकार असणार आहेत राजूदादा शिंदे. हे मूर्ती यावर्षी साकारणार आहेत. तर दरवर्षी मूर्ती मागे बनते, पण यावर्षी परेल वर्कशॉपमधनं तुम्हाला आगमन सोहळा बघायला भेटणार आहे खेतवाडीच्या गणराजचं. आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो,
मंडप बांधायला सुरुवात झालेली आहे आणि इकडची एवढीच अपडेट आहे. आणि इकडे डेकोरेशन पण खूप छान असतं, संपूर्ण आतमध्ये AC असतो आणि खूप सुंदर असं खेतवाडीमध्ये सगळ्यात सुंदर डेकोरेशन असतं इथं असतं आणि मजा येते इकडे. तर खूप मोठं मंडप असतं आहे. आणि चला आता आगमन सोहळा भेटूया डायरेक्ट 6 सप्टेंबरला परेल वर्कशॉप. तर मित्रांनो, इथे बसतो मुंबईचा आनंद. तुम्ही बघू शकता इथे एवढं मंडप असं रेडी झालेलं आहे आणि 6 सप्टेंबरला आगमन असणार आहे. परळ वर्कशॉपमधून मूर्तिकार असणारे कुणालदादा पाटील तुम्ही बघू शकता. आणि बघूया यावर्षी आपल्याला कुठल्या रूपात मुंबईचा आनंद बघायला भेटतो आहे. आणि मूर्तिकार कुणाल पाटील दादा हा मूर्ती साकारणार आहे. परेल वर्कशॉपमधून सकाळी 11 वाजता आगमन असणार आहे 6 सप्टेंबरला. तर 13वी गल्लीमध्ये होतो आपण आणि आपण आता हा इथेच ब्लॉग एंड करूया. तर मित्रांनो, आता आपण खेतवाडी 11वी गल्ली, 12वी गल्ली आणि 13वी गल्ली आपण आगमनाची अपडेट घेतली आणि मंडपाची अपडेट घेतली. तर खेतवाडी 12वी गल्ली आणि 13वी गल्लीचं आगमन असणार आहे 6 सप्टेंबरला. परेल वर्कशॉपमधूनच असणार आहे. पण मूर्तिकार चेंज आहे. मूर्तिकार राजूदादा शिंदे खेतवाडीचा गणराज साकारतील आणि खेतवाडी 13वी गल्लीमध्ये मूर्तिकार कुणालदादा पाटील हे मूर्ती साकारणार आहेत. मुंबईचा आनंद. तर आपल्याला परेल वर्कशॉपमधून आगमन बघायला भेटणार आहे. 11 वाजता मुंबईच्या आनंद आगमन होणार आहे आणि 12 वाजता खेतवाडीच्या गणराजचं आगमन बघायला भेटणार आहे. म्हणजे एकाच दिवशी आपल्याला आगमन बघायला भेटणार आहे. सो इकडची एवढीच अपडेट आहे. आपण पूर्ण खेतवाडीची मंडप अपडेट आणि आगमन सगळी अपडेट दिलेली आहे. आणि तुम्हाला हा ब्लॉग मित्रांनो कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आज 14 ऑगस्ट होती. पुढच्या 14 सप्टेंबरला आपले गणराया येणार आहेत आणि थाटामाटात. आणि यावर्षी 10 दिवस नाही, 11 दिवस नाही, तब्बल 12 दिवस आपले गणपती बाप्पा असणार आहेत. तर मजा येणार आहे यावर्षी. आणि जेवढे बाप्पा दिवस जास्त दिवस थांबतात तेवढं कमीच वाटतं. तर मित्रांनो, आणि तुम्हाला या अपडेट नक्कीच आवडली असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आगमनाच्या. आणि आज 14 तारखे, उद्या 15 आणि 16 तारखेला महाआगमन असणार आहे. 2 दिवस सलग महाआगमन असणार आहे. परेल वर्कशॉपमधून, गणसंकुल वर्कशॉपमधून आणि लालबाग परळ गणेशनगरी अरुणदादा दत्ते यांच्या कार्यशाळेतून. तर तुम्हाला महाआगमन बघायला भेटतील आणि आपल्या चॅनलवर ब्लॉग येतच राहणार आहे आगमनाचे कंटिन्यू. तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये 15 आणि 16 तारखेच्या महाआगमनाच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती.